निवडणुकीसाठी पैसे वाटले जातात, यामुळे अतुल सावे चांगलेच भडकले होते तुमच्यावर. काय आहे की अतुल सावे साहेबांनी समजावून सांगा ना की हे लोक तुमच्या चुनावी क्षेत्रामध्ये येत नाही का? हे तुमची लाडली बहीण नाही आहे का? हे लोक काय म्हणू लागले की आम्हाला तुमच्या फुकटाचे पैसे नाही पाहिजे, आम्हाला आमच्या कष्टाचे जे हक्काचे पैसे आम्ही आयुष्यभर काम करून आम्ही ते पैसे टाकले होते ते पैसे आम्हाला अतुल साहेबांना सांगा की आमच्या समोर या, डिबेट करा. हे महिलांना अतुल सावे असं त्यांच्या समोर बोले ना थोबाडीत मारतील ते. असं बोलण्याची हिंमत कशी होती त्यांची? लोकांचे पैसे तुम्ही खाऊन बसलेले आहे. सहकार मंत्री होते तुम्ही, काय केलं तुम्ही? तुमच्या डिपार्टमेंटच्या नाकच्या खाली हे सगळं भ्रष्टाचार सुरू होता. तुमची जबाबदारी होती, इम्तियाज जलीलचे नाही. तुम्ही मंत्री आहे, इतके मोठे मंत्री आहे, 2-2, 4-4 गाड्या घेऊन फिरतात तुम्ही, किती मंत्री आहे आणि माझ्यावर भडकतात तुम्ही. या तुम्ही यांच्या समोर येऊन एकदा बघा. तुमच्यामध्ये हिम्मत असेल ना अतुल सावे साहेब, तुम्हाला सांगतो मी, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एकदा हे सगळं तुमच्या ऑफिसवर पाठवतो, मग सांगा तुम्ही तुमचा हाल काय करतील. हे आमची लाडली बहीण जे आहे ना, माझी लाडली बहीण आहे, हे सगळं तुमची लाडली बहीण जे आहे ना ते सिल्लोड मध्ये बसलेले आहे आता सगळे. बरं, ह्या बहिणींच्या फौजीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल सरकारला आणि योजनेच्या माध्यमातून? ते नाही काय हे की तुम्हाला काय फुकटात द्यायचं आहे, द्या. 2 महिन्यासाठी हे स्कीम इशारा दिला होता एकाही मंत्र्याला शहरात फिरू देणार नाही, येऊ देणार नाही. काय आहे की हे प्रकरण जेव्हा आम्ही काल चर्चा केली पोलीस कमिशनरांसोबत, याचा हल कोण काढणार आहे? तर मुख्यमंत्री साहेब काढणार आहे. तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक समजा लास्ट वॉर्निंग आम्ही दिलेली आहे. आता आमचा संयम ही तुटलेला आहे, जे ठेवीदार आहे त्यांचाही संयम तुटलेला आहे. आता याच्यावर काही ठोस कारवाई झाली नाही तर नक्की आमचं आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येते. म्हणजे दुर्दैव हेच म्हणावं लागेल की मुख्यमंत्र्यांसोबत जे नेते उभे होते ते सगळे या जिल्ह्यातले आहे, सगळे मंत्री आहे कि जो भी पैसा आ रहा है कोई दूसरे उसके ऊपर खर्च ना होते हुए ठेवीदारों के ऊपर। पहले भी आपने मोर्चा लगाया था, जो दिलीप वळसे पाटिल आए थे उन्होंने आपको आश्वासन दिया था, झूठे है सब। इस बार भी मुख्यमंत्री आए हैं, आपको क्या लगता है? यह आखिरी हमारी चेतावनी है, समझ लीजिएगा, वरना हम इस आंदोलन को इतना तीव्र करेंगे, इतना तेज करेंगे कि मुख्यमंत्री क्या यहाँ पे जितने भी उनके नेता मंत्री है ये सड़क के ऊपर घूमने के लायक नहीं रखेंगे, उनको इतना शर्मिंदा करेंगे। तुम्ही म्हटले की ज्या प्रकारे महिलांना